नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी, मिळून सारंगांनी मासिकाची मी संपादक आहे. मिळून सारंगांनी मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हातात घेतला आहे आणि त्याच्या अंतर्गत स्त्री चळवळ आणि ही गप्पांची एक मालिका आपण करतो. त्यामध्ये आज आमची महाराष्ट्राची प्रतिनिधी सरिता आव्हाड आलेली आहे. नमस्कार सरिता, खूप आनंद झालेला आहे. खूप दिवसांनी आपण गप्पा मारतोय, त्याच्यामुळे मला असं वाटतंय की स्त्री चळवळ आणि मी याच्या संदर्भातलं तुझं आयुष्य, मिळून सारेजणी, एकूण चळवळ असं सगळ्यांना म्हणजे जसं आपण म्हणतो की जे जे व्यक्तिगत ते राजकीय ते लक्षात घेऊन त्याविषयी तुझं एकूण आयुष्य कसं गेलं, मुळात पहिल्यांदा स्त्री चळवळ तू कधी ऐकली, त्याच्याविषयी काय मत झालं आणि मग पुढे तू कशी चळवळीत आलीच वगैरे. तुझ्या बालपणापासून की जिथे स्त्री पुरुष समतेचा विचार होता का घरामध्ये, आणि मग तू पहिल्यांदा स्त्री चळवळ कधी ऐकलीस आणि तेव्हा त्याविषयी तुला काय वाटलं की अरे हा छान आहे का अरे बापरे, अशापासून मग तू कशी चळवळीत आलीस? लहानपणापासून इनडायरेक्टली स्त्रीमुक्ती चळवळीचा माझ्यावर प्रभाव पडला. याचं कारण असं की माझी आई जी होती सुमती देवस्थान, ही प्रचंड विद्वान आणि अत्यंत संवेदनाक्षम, अत्यंत धडपडी आणि खूप काही करण्याची जिद्द असलेली अशी बाई होती. गीताली, मी तुला सांगते, माझी नजर अशी नेहमी अवती भोवती असते, पण तुला सांगते एक काही बाई मला तिच्यासारखी नाही दिसत. ती इतकी एक्सेप्शनली होती ना, सेन्सिटिव्ह आणि व्होकल सगळ्या बाबतीत. त्यामुळे मला घरामध्ये लहानपणापासून खूप वाचन, त्याच्यावरती चर्चा, लेखनही करत असेल, या सगळ्याच्या वातावरणात मी लहानाची मोठी झाली. म्हणजे जसं काही आपण खातो पितो चहा पाणी तसं वाचतो पण आणि लेखन पण करतो, असं आमच्या घरातलं वातावरण होतं. अशा ह्याच्यात मी मोठी झाली. आणि त्याचं एक दुसरं रूप असं होतं की आईला माझे वडील तसे साथ देऊ शकत नाही. तर बिचारा साधा माणूस होता आणि साधा माणूस असणं हा काही गुन्हा नाही, पण आईला तो गुन्हा वाटायचा. त्याचं कारण असं की परंपरागत पुरुष प्रधानतेचे संस्कार तिच्यावर खूप होते. त्यामुळे आपला नवरा आपल्यापेक्षा वरचढ असाच असावा असा तिचा आग्रह होता. आणि त्यामुळे तिला असं भयंकर तडफड व्हायची की हे कसे नाही, हे कसे वाचत नाही, हे कसे नाही, हे कसे नाही, असा तो अभाव तिला खूप जाणवायचा. पण तिच्या हे लक्षात आलं नाही की तो जो अभाव तिला वाटतोय त्या अभावामुळेच तिला पुढे जाण्याची जास्त संधी मिळते हे तिला तेव्हा लक्षात यायचं. आणि मी अशा संघर्षमय वातावरणामध्ये भावनिक दृष्टी मोठी झाली की तिथे वडील आहेत पण त्याचा आधार नाही, आई आहे पण असा लॉपसाइडेड खूप आधार आहे, आईवरती खूप डिपेंडन्स आहे असं. आणि हा सगळ्यांना मी जेव्हा मोठी झाले तेव्हा मला आईचं जे दुःख आहे, आईची जी तडफड आहे, त्याचं मी विश्लेषण केलं. आणि मला असं लक्षात आलं की वडील आपले माणूसच शेवटी, हे काही असे कमी प्रतीचे वगैरे नाहीये, माणूस आहे. आणि ते माणूस पण आईने ओळखायला पाहिजे असं माझा धरायला पाहिजे. म्हणजे अशा रीतीने प्रत्यक्ष आयुष्यानेच मला स्त्रियांच्या बद्दलच शिकवलं. आणि योगायोगाने त्या काळामध्ये स्त्री मासिक खूप सुरू होतं आणि स्त्री मासिकाच्या विद्याबाळ संपादिका होत्या आणि आमच्याकडे स्त्री मासिक येत असे, वाचलं जात असे. आणि एका स्त्री मासिकाने घेतलेल्या वाचक चर्चेत मी भाग घेतला. तेव्हा मी काहीतरी कॉलेजमध्ये बीकॉम पाठवलं असेल तर मी लिहून पाठवलं, मला काय पाठवलं सर, पण ते छापून आलं. त्यामुळे मला जाम मस्त वाटलं. पण आईला ते आवडलं नाही, कारण आईचं म्हणणं असं होतं की मुलीने परंपरागतच असतं, बेसिकली तिची मूल्य व्यवस्था आहे ना ती परंपरागत मूल्य व्यवस्थाच पुढे असा तिचा आग्रह होता. आणि आपल्याला माहितीये की खूप जणांचा तो आग्रह असतो की परंपरागत मूल्य व्यवस्थाच पुढे नेण्याची आवश्यकता आहे. आणि मला आठवत आहे इव्हन गौरी देशपांडेची ही तक्रार होती तिच्या आईवर
हो. तिची आई लीलावती कर्वे विद्वान बाई, पण तिच्या बाबतीतही हे झालेलं आहे की परंपरागत मूल्यच ही पुढे न्यायला पुढे नेली पाहिजे हा आग्रह. आणि आता मी एवढी 69 वर्षाची आहे, स्वतः आई आहे, मी ते समजू शकते की आपल्या मुलीचं आयुष्य भवितव्य हे खडतर नसावं, समाजाशी सारखं संघर्षमय असं नसावं, तर तिचं असं स्मूथली तिचं जावं असं आई म्हणून वाटत असतं. आणि त्या आईपणातून हा कदाचित आग्रह येत असेल की बाबा तुम्ही परंपरांना फार मोडू नका, त्याला सांभाळून घ्या, त्याच्यातून पुढे जा असं असेल. आणि त्या माझ्या लहानपणामध्ये अजून एका बाईंचा माझ्यावर खूप संस्कार झाला आणि आई इतकंच ते मला महत्वाचं वाटतं, ते म्हणजे आमच्या शेजारी राहणाऱ्या मीनाक्षी आपटे. मीनाक्षी आपटे ह्या टाटा इन्स्टिट्यूटमध्ये शिकवत असत आणि त्या स्वतः अतिशय चांगल्या समाजकार्यकर्त्या होत्या आणि त्या शिकवतही होत्या आणि त्याबद्दल त्यांनी विचार केलेला होता. दुर्गाबाई देशमुखांसारख्या व्यक्तीबरोबर त्यांनी काम केलं होतं आणि त्या आमच्या घरातल्या शेजारच्या काकू आणि आम्हाला त्याची तेव्हा काहीच जाणीव नव्हती, पण त्या जे चर्चा करायच्या, प्रत्येक गोष्टींबद्दल मत मांडायच्या आणि आम्हाला कुठे प्रोत्साहन द्यायच्या, कुठे नाही द्यायच्या, नंतर त्या स्वतःच्या मुलांना कशा वाढवायच्या हे मी डोळ्यांनी बघत होते आणि त्याचा माझ्या मनावर फार संस्कार झाला खूप. म्हणजे आजही मी अडचणीचा प्रसंग आला ना तर मनातल्या मनात मी विचार करते असत्या तर कसं वागल्या असतात त्या, असं मला वागायला. म्हणजे मीनाक्षी ताईंचा माझ्या मनावरती खूप संस्कार झालेला आहे आणि मला त्यांचं अगदी ऋण आहे त्यांचं माझ्यावरती, जे मला कधीच फेडता येणार नाही. तर अशा सगळ्या वातावरणातनं मी लहानाची मोठी झाल्यामुळे 75 साली 1975 तेव्हा ते आंतरराष्ट्रीय महिला वर्ष, त्यावेळी स्त्रियांची एक परिषद पुण्यामध्ये आणि त्याला गे लॉंगवेट, सुभाताई ब्रह्मे, निर्मला साठे, नंतर सगळ्या त्या काळच्या शारदा साठे, छायारत्नार, हे सगळे होते त्या परिषदेला. आणि त्या परिषदेला मी गेले कारण मीनाक्षीताई जाणार, मग मीनाक्षीताईंबरोबर मी पण आहे आणि ते आपल्या एसपी कॉलेजच्या प्रांगणामध्ये रमाबाई तिथे आणि तिथे इतक्या ग्रामीण भागातल्या निरनिराळ्या स्त्रिया आल्या होत्या आणि त्या आपले जे काही अनुभव सांगत होत्या त्यामुळे मी खूप प्रभावित झाले. तेव्हा मी टाटा इन्स्टिट्यूटच्या पहिल्या वर्षाला गेले आणि मला लक्षात आलं की आपण जे असं सुरक्षित आयुष्य आहे आणि तोपर्यंत माझं दुःख म्हणजे काय होतं, आता हसूच होतं की आपण सुंदर नाही, हे माझं प्रचंड दुःख. म्हणजे आता आपण सुंदर म्हणजे काय आणि त्या सौंदर्याचं राजकारण कसं आहे याचा आपण खूप विचार करतो आणि चळवळीची देणगी आहे की अरे हे सौंदर्य स्त्रियांचं हे एक राजकारण आहे, हे आता माझ्या लक्षात आलं. पण 75 साली नव्हतं ते. पण तो कशामुळे तुला होता? आई दिसायला सुंदर होती का? आई दिसायला सुंदर नव्हती, पण मुलींनी सुंदर असलं पाहिजे. मग मुलींनी बारीक असलं पाहिजे, गोरं असलं पाहिजे, तिचं नाक सरळ असलं पाहिजे. तर ते मला असं वाटायचं तेव्हा की आपण प्लॅस्टिक सर्जरी करून आपण नाक सरळ केलं तर आपलं आयुष्य फारच बदलणार. पण हे किती भयंकर गोष्ट आहे की स्त्रियांचं जे शारीरिक सौंदर्य आहे त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा समाज असा कसा घडवत असतो ते त्यातलं दिसतं. आणि त्या सगळ्याला धक्का त्या परिषदेमध्ये आणि मग मात्र मी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये विचार करायला लागले आणि मला पुष्कळ सामाजिक वास्तव म्हणजे निराळ्या प्रकारचं वास्तव ते माझ्या डोळ्यासमोर येतं. अनवेड मदर्स म्हणजे अविवाहित माता, त्या नंतर बिघडी चाळीमधल्या केसेस, नंतर दारू प्यालेल्या लोकांची कुटुंब, अशा अनेक प्रकारच्या केसेस, नंतर मानसिक आरोग्य नसलेल्या केसेस, त्या जेव्हा मी पाहिल्या तेव्हा माझं आयुष्य खूपच ढवळून निघालं आणि मला असं वाटतं की मी पुरेशी तेव्हा मॅच्युअर नव्हते हे सगळं स्वीकारायला. कारण एक्सपोजर एवढं खूप होतं आणि हा अनुभवाचा एक्सपोजर म्हणजे फक्त अनुभव येणं बघितलं महत्वाचं नसतं, ते अनुभव आल्यानंतर तुम्ही ते कसं त्याचं करता, त्याच्यामध्ये काय करता हे फार महत्वाचं.
उदाहरणार्थ घरात अगदी ताजी भाजी आली, पण म्हणून काय ती तुमच्या पानात आलेली भाजी तशीच छान असेल असं नाही. ते त्याच्यावर तुम्ही प्रक्रिया काय करता आणि कशी तयार करता ते महत्वाचं आहे ना. तसं माझं होतं की अनुभव खूप, पण ते घेण्याची ताकद माझी तेव्हा होती. आणि पण ती हळूहळू पण ते अनुभव कुठेतरी रुजलेले असतात बरं का. ते मनात कुठेतरी असतं, रुजलेलं असतं आणि त्याचं मग कधीतरी परत परत आपण बघतो त्याच्याकडे हे करतो असं. आणि त्यानंतर माझं रमेश आबाड ह्या व्यक्तीवर प्रेम बसलं आणि तो नवबौद्ध होता आणि तो चळवळीतला होता. दलित पॅन्थर, युवक क्रांती दल अशा सगळ्या चळवळीशी तो संबंधित होता. आणि तो स्वतः खूप चांगला अभ्यासक होता. म्हणजे आता ते मागे पडले, पण तो खरंच दलित चळवळीत असून अतिशय अभ्यासू, खूप वाचन असलेला आणि चांगलं लेखन करू शकणारा असा माणूस होता. आणि त्याचे उदाहरणार्थ मी लेख आधी वाचले, बियॉन्ड फ्रेंडशिप मध्ये लेख वाचले, नंतर असे 2-3 ठिकाणी मी त्याचे लेख वाचले आणि मग मला तो भेटला आणि मग मला ते लेख घेणारा हा माणूस असं. आणि तो खूपच हुशार होता. त्याचं बोलणं बिणं असं अतिशय तडफदार आणि इम्प्रेसिव्ह होतं. आणि दुसरं गंमत अशी की तो नवबौद्ध, त्याचे वडील मालधक्क्यावर मुकादम आणि निरक्षर, पण ते सगळे असे पाट्या बिट्या बघत वाचलेले. शिक्षणाचं खूप महत्व, त्यांनी आपल्या सगळ्या मुलांना शिकवलं, इव्हन मुलीला शिकवलं. रमेश काय शिकले? रमेश तेव्हा IIT होता, पण त्यांनी ते पूर्ण नव्हतं. पण रमेश तेव्हा हुशार मुलगा, चुणचुणीत मुलगा म्हणून असा खूप चुणचुणीत मुलीला तेवढं लाड नाही मिळत बरं का. ते आपले विसलेले दिवे म्हणून आहे ना शिरभुवांचं, त्याच्यामध्ये आहेत की अशा चुणचुणीत मुलींचं पुढे काय होतं याची त्यांनी खूप उदाहरणं दिली आहेत. आणि ती अगदी धक्का देणारी. पण आपल्याकडे आपण जे म्हणतोय ना विषमता म्हणजे फक्त मारणं, आता जाणं बिणं असं नाही हो, पण ते लहान वेळातच मुलींचं सगळी उमेद नष्ट करणं हा जो काही प्रकार आहे ना तो इतका भयंकर आहे. आणि एका बाजूने त्यांची उमेद नष्ट करणं, तेवढ्याच चुणचुणी तरी हुशार मुलगा, त्याच्याबद्दल खूप खूप फुलवणं, त्याच्या स्वतःच्या बद्दलच्या अपेक्षा फुलवणं, हे आपल्याकडे असं सुरुवातीपासून होत असतं. आणि ते रमेशच्या बाबतीत खूप झालं. इतके लाड घरातून वगैरे झाले होते. पण तरी तो मी थॉट दॅट ही वॉज वाचत होता, लिहित होता. इतका की आता त्याचा एक लेख दलित पॅन्थर या नावाने आपल्या अर्जुन दानवाने पुस्तक लिहिलं 2-3 वर्षापूर्वी. तर त्याच्या परिशिष्टामध्ये रमेश आवाजचा एक लेख आहे. तर असा तो मुलगा होता. आणि त्या मुलाशी लग्न करायचं म्हटल्यानंतर आमच्या घरात जे काही वादळ झालं ते पूर्णपणे अनपेक्षित होतं. मला अनपेक्षित होतं, कारण मला अशी अपेक्षाच नव्हती की इतकं वाईट वाटतं त्या टेक्स्ट. पण त्याच्यामुळे मी त्याच्या माझ्या निर्णयापासून पराभूत न होता अधिकाधिक चिकट झाले की अरे असं असेल तर मला करायला असं. म्हणजे आई मला इतकं ओळखत होती, पण माझ्या स्वभावातला हा भाग लक्षातच आला नाही. कारण माझ्या लक्षात येते की ती माझ्याकडे माझी मुलगी म्हणून बघत होती, एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून ती माझ्याकडे बघतच नव्हती. आणि त्याच्यामुळे गोंधळ होत होता. आणि हा गोंधळ मीनाक्षी त्यांनी तिला पुन्हा पुन्हा सांगितला होता की सुमतीबाई तुम्ही चांगलं वागा, त्याच्यात तुम्हाला दिवाळ हे त्यांनी तेव्हा तिला सांगितलं, पण ते तिला लक्षात आलं नाही. पण ह्यामुळे मला रमेशमुळे हे जे नवबौद्ध दलित हे जे समाज वास्तव आहे ना ते खूप जवळ, खूप जवळ. आणि ते माझ्या अदरवाईज अनुभव विश्वाचा भागच नव्हता. तो माझ्या अचानक अनुभव विश्वात आला. ते एकदा तुला नंतर मी माझ्या पुस्तकात परत सांगायला हरकत नाही. आम्ही दोघं हिंदू कॉलनीच्या रस्त्यावरून गप्पा मारत येत होतो आणि तिथे अचानक रमेश थांबला एका ठिकाणी आणि म्हणला, सरिता तुला माहितीये का आंबेडकर होते म्हणून आज मी तुझ्याशी बोलतो. कळलं का? आज मी तुझ्याशी जे बोलतोय, चर्चा करतोय त्याचं कारण आंबेडकर.
आणि तेव्हा मला असं अचानक आपण सिनेमा वगैरे बघताना एक चित्र असं झूम आउट होतं की नाही, तसं आंबेडकर झूम आउट झालं की अरे आंबेडकर ही व्यक्तिरेखा इतकी महत्वाची आहे. नाहीतर कराडे ब्राह्मण कुटुंबात जन्मलेली जी मुलगी होती तिला आंबेडकर माहिती होते, पण ते तिच्या विचाराच्या केंद्रस्थानी कधीच नव्हतं. तर ते विचाराच्या केंद्रस्थानी आल्यावर काय होतं याची मला प्रत्यक्ष अनुभवातून जी माहिती मिळाली ती खूप महत्वाची होती. आणि त्या सगळ्या प्रभावामुळे एक पिढी अक्षरशः तेवढी मोठी प्रभावित झाली आणि त्याच्यामुळे त्यांचं आयुष्यमान किती बदललं हे मी अगदी जवळून बघितलं. आता आपण बघितलंय की गांधीजींच्या प्रभावामुळे सुद्धा खूप लोकांचं जीवनमान बदललं, खूप संस्थांचं जाणून बदललं आणि खूप लोकांना प्रेरणा मिळाली. पण समांतररित्या दलित समाजाला सुद्धा काय प्रेरणा मिळाली, त्यांचं पण आयुष्य बदललं आणि ह्याबद्दल आपण चर्चा जास्त करतो. आणि दुसरं म्हणजे गांधीजींचा प्रभाव हळूहळू तुमचं जागतिकीकरण हे ते करून कमी होत गेला, परंतु आंबेडकरांचा प्रभाव मात्र तो वाढत गेला. आणि तो जास्तीत जास्त निराळ्या आता इतर जातीय लोक परप्रांतातले लोक सुद्धा हे आंबेडकरांच्या वैचारिक आधार. त्यामुळे हा जो एक मोठा फरक पडला ना तो माझ्या लग्नामध्ये पडला. आणि अशा रीतीने मी अधिक व्यापक असं सामाजिक वास्तव बघायला लागते. पण असं व्यापक सामाजिक वास्तव बघताना वैयक्तिक पातळीवरती नवरा अनुभव यायला लागला. आणि तुमच्या पुरुषांमध्ये आलं होतं ना पुरुष वाचन की आधीच आपल्याकडे नवरा झाला काय होतं, तर तो नवरा आला ना माझ्या आयुष्यामध्ये, प्रियकर न झाला तो नवरा झाला. आणि नवरा झाल्यावरती माझं आयुष्य खूपच बदललं, खूप बदललं. आणि माझ्या या बदलाची नवऱ्याला पण जाणीव नाही, कारण तो माझ्याकडे बायको म्हणून बघत होता, आई मुलगी म्हणून बघत होती, बायको म्हणून बघत होता. तर हे जे नातेसंबंध असतात ना ते जर आपण सम्यक रीतीने पाहिले नाही तर त्यातली व्यक्ती ही निसटून जाते, माणूस निसटून जातो. आणि तो तसाच हे ते त्यांनी बघतो तसं तो तसं झालं. आणि दुसरं असं की इतर नवऱ्यां मला पुष्कळ वेळी म्हणाले सगळेच नवरे असे वाटतात, त्याचं काय विशेष. तर त्याचं विशेष हे होतं की बायकोच्या बाबतीत लोकशाहीवादी असणं किंवा तिला समानता देणं हा त्याला त्याचा पराभव वाटत, हा प्रॉब्लेम. कारण मी दलित आहे आणि मी पुरुष आहे, त्यामुळे माझं ह्या कुटुंबावर वर्चस्व असायलाच हवं आणि तसं नसणं हा माझा पराभव असं त्याच्या मनात. त्यामुळे असं मनात असल्यावर काय होतं की मग तुम्ही चक्क कौटुंबिक पातळीवर राजकारण करायला लागता. आता आपल्याला घृणा येते राजकारणाची, पण कौटुंबिक पातळीवर युती होतात बरं का, बाहेरच्या पक्षांशी युती होतात, आपले मित्र पक्ष काय आहेत ते शोधले जातात आणि ती सगळी राजकारणाची जी खेळी आपल्याला वायडर पातळीवर दिसते ती सगळी कौटुंबिक पातळीवरती होते. इथे मला एक विचारायचं तुला की रमेशचं वागत असताना तू ब्राह्मण असल्यामुळे विशेष राग असं काही होतं का? हो. आणि तो कसा होत होता? तो होत होता. आता उदाहरण साधी गोष्ट ना आमच्या घरी आलं तर माझे स्वभाव आहे फार नीटनेटकं नाही. सासरचे लोक आले की हे काय ब्राह्मणाची मुलगी असून ब्राह्मणाची मुलगी असून किंवा एखादा स्वच्छ असेल तर अरे वा अजून मी स्वच्छ आहे सगळं मी नेहमी असते असं. हा किंवा आमच्या घरी जेवायला येताना तुला काय आहे जेवायला मग त्यात गुळ नाही घालत. आता ते खाद्य संस्कृतीबद्दल तर खाद्य संस्कृतीमध्ये जातीय जे काही आहेत ना आयाम ते फार महत्वाचे आणि ते आयाम ब्राह्मण असल्यामुळे मला ते खूप चाचण झालं. त्याच्यामध्ये
चवी किंवा ब्राह्मणांच्या आपल्या खाण्यापिण्याची जी पद्धत आहे ना, आपल्या अनेक पिढ्या बायकांच्या शिक्षित आहेत, त्यामुळे आपण जेवणाचा अवलंब कमी करायला की आपलं पटकन कसं होईल, वनली डिश कशी होईल, बाईचं कमीत कमी कसं तिथे हे असेल कष्ट वगैरे, असं सगळं आपण विचार करतो. पण आपण जसं उतरणी खाली खाली जावं तसं हा विचार नाही. बायका जास्तीत जास्त तशा स्वयंपाकातच गुंतलेल्या असतील. म्हणजे माझे दीर वगैरे मिळते, आमच्या घरी तुम्ही 12 वाजता या, तुम्हाला पोळी भाजी पिठलं मिळेलच. अरे मिळेलच, पण म्हणजे तुमची बायको करणार ना ती, तुम्ही काय मदत करत नाही त्याला. पण त्या बायकोच्या जीवावर तुम्ही त्याचा मोठेपणा हे करणार. तर ते जे आहे ना, टेकन फॉर ग्रँटेड, माझी बायको ते करणारच. आणि तसं असल्यामुळे खूप फरक पडायचा. उदाहरणार्थ मी कॉलेजमध्ये शिकत होते, भारतीय विद्यापीठ, आणि मला लेक्चरची तयारी करायला लागायची. मी एमएला शिकवत होते. तर एकदा आमचे दीर आले, म्हणजे जरा हप्ता बोलून 4 वाजता आला, बसला, मी 6 वाजले, मग 7 वाजले, मग 8 वाजले, आता जेवून जा, मग स्वयंपाक करा. म्हटलं बाबा असं नाही चालत, तुम्हाला जेवायला यायचं तर तुम्ही या, पण मला सांगून आणि मग मी तयारी केली. पण असं बसले तर म्हणजे जेवले असं काही मला नाही चालत. असं मी नुसतं म्हटलं तर त्याचा इतका योग्य वाटला की आपल्याकडे हे फार आहे की तुम्ही जोपर्यंत आपल्याला पटेल असं आपल्या सहवासाची बाई बोलत असते तोपर्यंत छान असते. पण आपल्याला न पटणारं बोललं की ती कांगावा करते, आरडाओरडा करते, हे करते, ते करते, अशा रीतीनं त्याचं प्रोजेक्ट केलं जातं. आणि त्यामधला जो मुद्दा आहे दुर्लक्ष, पूर्ण दुर्लक्ष केलं, असा अनुभव आला. म्हणून मला एकूणच पुरुष प्रधानता विवाह संस्थेची, समाजातली ही खूप जाच आहे. आणि माझी चक्क घुसमटच व्हायला लागली. कारण मी बँकेत होते, तिथे पण सगळे असेच होते. पुरुष प्रधानता अशी ऍक्सेप्टेड नॉर्म आहे. तुम्ही त्याच्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की बँकेमध्ये तुम्हाला जर का रिकॉग्निशन हवी असेल तर 2 गोष्टी हव्या. एक तर तुमचं कुटुंब खूप चांगलं, खूप चांगलं, एकदम असं काहीतरी ग्लॅमरस असेल, माझे वडील हे मला, किंवा तुम्ही खूप सुंदर असाल. मी सुंदरही नव्हते आणि मला असं काय कौटुंबिक सपोर्टही नव्हतं. त्यामुळे मला कोण आहे मी असं असायचं. आणि मग अशा याच्यातून मला थोडं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायला लागलं. आणि ती प्रोसेस ही खूप कष्टदायक आणि ती किती सोपी नव्हती. त्यावेळेला मुलं बाळ झाली होती का? हो, आणि मला मुलगा पण झालेला होता. त्यामुळे मुलाला सांभाळण्याचाही प्रश्न होता. म्हणजे मी आणि रमेशला नोकरी बाहेर गावी असायची, त्यामुळे मी एकल पालक होते. आणि ते सुद्धा जाऊ वगैरे ह्यांच्या मदतीने करत होते. आणि जावेची मुलं वाढवण्याची कल्पना आणि भाजी खूप फरक होता. आणि तो फरकही मला सहन करायला लागत होता. आणि माझ्या मते मुलाचं नीट चाललं नव्हतं, पण काही ज्ञान नव्हतं. त्यामुळे चाइल्ड रेअरिंग त्याच्यामध्ये सुद्धा पुरुष प्रधानतेचा खूप प्रभाव आहे. आणि त्याचं आपण पुरेसं विश्लेषण करत नाही. अजून करायला हवंय, खूप करायला हवं. ती लगेच आत्ताच आपण तेच बोलूया तर त्या अगरवालची केस खूप जास्त, त्याचे वडील, आजोबा. पण आपण एकच शब्द त्याच्या आईबद्दल तेच मी म्हटलं. त्याची आई काय करत होती, आई आहे की नाही त्याला, आणि तो आईचं ऐकतो का नाही, आणि मुख्य वडील आईशी कसं वागतात. पालकत्व बोलतोय, पण वडिलांचं पालकत्व होतं, त्याचं काय, आईचं काय, याचा पण ते लक्षच नाही दिलं. तर हा जो अगदी अशा छोट्या छोट्या डिटेल्स मध्ये जी पुरुष प्रधानता म्हणजे जी आपल्याला त्रासदायक आहे, सगळ्या समाजाला त्रासदायक आहे. खरं म्हणजे फक्त बायकांना नाही, सगळ्यांनाच. तर त्याबद्दल आपण असं सर्जनच्या, एखादा सर्जन असतो ना, तो अगदी नेमका असा ठेवतो बोट, तसं अजून आपण ठेवायला. आणि ते का ठेवलं जात नसेल असं तुला वाटतंय?
काय होतं की आपण सगळेच म्हणजे एक तर ती प्रतिभेचाही भाग आहे. हो. आणि त्याबद्दल मला असं वाटतं की विद्यार्थी हा अतिशय कठीण आहे. आणि तू पण आहेस. पण विद्यार्थ्यांनी ती सुरू केली आहे प्रतिमा, ती सगळी परंपरा म्हणून आपण त्याबद्दल की त्या जे असे नेमके मुद्दे काढायचे ते फार चांगले होते. त्यामुळे बायका त्याकडे आकृष्ट जोडायचे. बरोबर. आणि विद्यार्थ्यांचं एक म्हणजे विशेष असं होतं की त्यांना माणसं खूप आवडली. बेसिकली माणसं बरोबर आल्याची. त्यामुळे त्या कितीही माणसांशी त्या पातळीवर जाऊन किती बोलायच्या. माय गॉड. एकदा त्या आल्या होत्या माझ्या घरी उतरल्या होत्या डोंबिवलीला आणि मी बघितलं त्यांना सकाळी 9 वाजल्यापासून या बाई अगदी ताज्या तवाने बसल्या. बोलतात कार्यक्रम झाला. नंतर आणखी एक चर्चा झाली. रात्री 12 वाजले, 12:30 वाजले, 1 वाजता आम्ही घरी आलो तरी त्या तशाच. कमाले विद्यार्थी म्हटलं तुमची स्टॅमिना जबरदस्त आहे. आणि असं करून सकाळी 5:30 वाजता मी आपली आवडायला लागले त्या उठल्या डायनिंग टेबलशी बसून माझं काय चाललंय, माझ्यात काय प्रॉब्लेम्स आहेत, असं तसं इतक्याच ममतेने त्यांनी समजून घेतलं. तर हे जे आहे ना समजून घेणं दुसऱ्याला, ऐकणं दुसऱ्याचं, हे विद्यार्थ्यांकडे खरोखर हे महान मोठं शक्तिस्थान होतं त्यांचं. आणि ते त्यांच्या पुरतंच न राहता त्यांनी ते आपल्या सर्वांना दिलं की हे असं असायला हवं. आणि एक मोठा आदर्श त्यांनी आपल्यासमोर घातला. ही सोपी गोष्ट नाहीये. 35 वर्ष हे आपलं मासिक चाललेलं आहे आणि 89 साली सुरू झालेलं. आणि सातत्याने आपण म्हणजे पुरवामी चळवळीचं काय झालं, हे झालं, ते झालं, ह्या सगळ्या चर्चा आहेत. पण 89 ते आज 24 याच्यामध्ये जागतिकीकरण झालं, ते बाबरी मशीद बंद झालं, राम मंदिर झालं आणि कितीतरी घटना झाल्या. पण ह्या सगळ्यांमधनं एक विचाराची धारा सूक्ष्म असेल, अगदी छोटी असेल, पण ती निवडून सगळ्यांनी लावून धरली. आणि हा एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे निवडून सगळ्यांचं. आणि आपण जर सूक्ष्मपणे बघितलं तर सुरुवातीला उच्चवर्गीय, मध्यमवर्गीय अशा बायकांचं जास्त आणि ते साहजिक. पण हळूहळू त्याच्यामध्ये इतरही आले. आणि स्त्रीमुक्तीबद्दल मला असं वाटतं की आता हा विचार फक्त ब्राह्मण वगैरे अशा वर्गामध्ये न राहता सर्व समाजामध्ये गेलेला. आणि सर्व समाजातल्या बायका हे त्यांना रिॲक्ट होतात त्यांच्या परिणाम. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की अरे ही अशी रिॲक्ट होते, तशी रिॲक्ट होते, मग हा भेद आहे, मग हे कसं काय असं वाटतं आपल्याला. पण तो भेद का आहे हे आपण समजून पाहिजे. आणि का हा प्रश्न आहे ना तिथे अनेक वाटप. मग तुम्ही जाती व्यवस्था समजून घ्यायला लागते, जाती व्यवस्थेचं शोषण लक्षात घ्यायला लागतं, जागतिकीकरणाचे परिणाम काय झाले त्याचा आपल्याला अनालिसिस करायला लागतो, राजकारणातली स्त्री काय आहे त्याचा अनालिसिस करायला लागतो. आणि मग हे सगळ्याबद्दल आपल्याला चर्चा करायला लागते. मग आता नवीन जो वाचक आहे, आपला जो जुना वाचक आहे, त्याला असं वाटतं रे हे काय चाललंय, असं का म्हणजे हे विषय कसे यायला लागले बघा माझं. कारण त्यांना ती पूर्वीची विद्याबाळांची जी सुरू केलेली मिळून सगळ्यांची चौकट ती वाटत असते. पण ती चौकट जी होती ती मुळातच अशी होती की ती विकसनशील चौकट होती. विकसनशील चौकट विद्यार्थ्यांनी इंट्रोड्यूस केली. हे खूप महत्वाचं आहे. नंतर तुम्ही त्या काळात बघा नर्मदा बचाव आंदोलनाबद्दल विद्यार्थ्यांनी पुष्कळ काम केलेलं आहे ह्या मासिकाच्या. नंतर आपली गौरी देवी ही आपल्या एका प्रकाशनाला बोलवली. त्यामुळे समाजातले हे जे तळागाळातले वर्ग आहेत, जे शोषित वर्ग आहेत, त्यांची दुःख ही सतत विद्यार्थ्यांनी केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे फक्त स्त्रियांना बोलतं लिहितं केलं नाही, फक्त उच्चवर्गीय किंवा आहे तर सर्व ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून आता काहीतरी जो वाद झाला त्या मध्यमवर्गीयचा हा वाद फिजून
बरोबर. कारण काय हे मध्यमवर्गीय आहे, मध्यमवर्ग आहे आपल्याकडे, हो, हो. तो बोलका आहे, हो. तो शिक्षित आहे, मग त्याचं येणारच ना तुमच्या मासिकामध्ये, पण याच्याकडे दुर्लक्ष होत आहे का? हे पण तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे मला मिळून सॅलरीचा रोल हा खूप खूप महत्वाचा आहे असं वाटतं. आणि मला आता त्याच्याबद्दल बोलायची संधी मिळाली, पण तुला आता बोलतेच तर एक सांगते आणि एक सांगते की ते दलित किंवा बहुजन वर्गातून आलेले जे विचारवंत आहेत आणि जे लिहित आहेत ते खूप स्वागत आहे. तरी त्यांचं खूप मनापासून वाचते आणि अप्रिशिएट करते, प्रश्नच नाही. पण त्यांनी सुद्धा जातीय बायसेस जे आहेत त्याच्या बाहेर येण्याची गरज आहे. कारण इतिहास जो आहे ना तो समजून घेताना असे बायसेस नको, तर तुम्ही अतिशय स्वच्छ मनाने तो इतिहास वाचावा. उदाहरणार्थ आता त्याच्याच एका लेखामध्ये सुवर्ण मुळे भाडेकरू जे आहेत त्याच्यामध्ये तिने पटकन लिहिता लिहिता टिळक आणि सावरकर एकाच पातळीवर आणून ठेवले. ब्राह्मणी बरोबर बघता आहे, दोघं ब्राह्मण आहेत, पण दोघांचं कार्य, दोघांचे विचार खूप फरक. आणि हा फरक हा सगळ्या विचारवंतांनी लक्ष देण्याची गरज आहे. असं ब्राह्मणी अब्राह्मणी असे ठोकळेबाज फरक नको. त्याच्यामध्ये जाऊन कोण कसं होतं आणि कुणाचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं, कुणाच्या काय मर्यादा होत्या, या अतिशय सम्यक दृष्टीने बघण्याची खूप गरज आहे. कारण आज हे विचारवंत आहेत ना त्याची फार मोठी जबाबदारी. कारण ते जे बोलतात ना त्याच्या मागे असा समुदाय आहे वाचणारा की जो फर्स्ट जनरेशन लर्नर्स, ते त्यांचे सगळे विचार हे त्यांचे मन घडवणार. आणि अशा वेळी त्यांनी सम्यक दृष्टिकोन ठेवून आणि खरंच ब्राह्मण वर्गाबद्दलचं ब्राह्मण्य आहे ते वाईटच आहे. ब्राह्मण जातीत जन्माला येणं हा कुणाचा दोष असू शकतो, हे पण तितकंच लक्षात घ्यायला. याच्यामध्ये आपला देवकुमार आणि देववार तो या पद्धतीनेचा विचार करतो. आणि तू म्हणतेच हे खरं आहे, आणि हे किती खरं आणि गरजेचं असलं तरी खरं असं आहे की इतकं वर्षानुवर्ष जी माणसं वाईट ज्यांना वागवलं गेलं त्यांना तो कडवटपणा बाजूला सारून, आणि आज परिस्थिती एकदम सुधारली का सगळ्यांची, तर तसंही झालं. त्याच्यामुळे ही आपली अपेक्षा आहे आणि सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने ते गरजेचं आहे, हे खरं आहे. पण तरी त्यांना ते हळूहळू हळूवारपणे सांगत पुढे जायला पाहिजे. आणि मी जसं नेहमी म्हणते तसं की आपल्याला हे आता सहन करायला पाहिजे. म्हणजे जन्माने दलित आहे म्हणून ज्या पद्धतीने त्यांना वागवलं गेलं त्या पद्धतीने सूडभावनेने जन्माने ब्राह्मण म्हणून आपल्याला वागावं असं नाही मी म्हणत आहे. म्हणजे असं करूच नाही सामाजिक सण, पण ते होणार आहे आणि होतं आहे. अजून थोडा काळ ते होणार आहे, पण हे होत असताना आपण एकीकडे ते सहन करायला पाहिजे आणि दुसरीकडे त्याच्यावरती उठून त्यांना समंजसपणे सांगायला पाहिजे की हे बरोबर आहे तुम्हाला वाटतं हे, पण हे बरोबर नाहीये. म्हणजे हे समजू शकतंय पण हे बरोबर नाही. एक चांगलं माणूस होण्याच्या दृष्टीने तुम्हीच ते लवकर जर पार केलं तर तुमचं जास्तीत जास्त. तर या पद्धतीनेचा डायलॉग आता मला वाटतं की म्हणजे एकतर मी माझ्या पातळीवर जेवढा जमेल तेवढा करते. आणि बऱ्याचशा लोकांना असं लक्षात येत आहे की ब्राह्मण्य प्रत्येक जातीत आहे, त्याच्यामुळे जन्मानी ब्राह्मण म्हणून एकदम खुली मारून त्याच्यात आपलंच बरं नाही. आणि तू संवाद करतेस, इनफॅक्ट शांती संवाद करते. त्याच्यामध्ये तोही एक भाव आहे. पण तरी सुद्धा ते सहन करायला पाहिजे हे बरोबर आहे, पण इतिहासावर अन्याय करणं सहन नाही. बरोबर नाही म्हणून तो वैयक्तिक मी सहन करायला पूर्ण तयार आहे की काय सरिता तरी ब्राह्मणीच आहे, त्यांची भाषा ब्राह्मणीच आहे, पण इतिहास बरोबर. पण तुम्ही इतिहासावर अन्याय आणि कारण इतिहासामध्ये जे अरे टिळकांना तेल्या दामोळ्याचे सुरुवातीला बरोबर आहे ना. म्हणजे लक्षात घ्या आता शिक्के मारण्याचं जे राजकारण आहे एक्झॅक्टली. आणि ब्राह्मणातील जन्मले त्यांचं काही जे होतं सुधारणा विरोध होता, पण त्याच्या मागे त्यांची राजकीय प्रणाली होती, एक राजकीय म्हणून एक तकाजा होता त्यांना की त्यांचं जे ध्येय होतं तिथे जाण्यासाठी.
त्याच्यासाठी ते होतं. हे सगळं जर लक्षात नाही घेतलं तर ते ब्राह्मणी होती आणि आपल्याला टिळक दुरा होती. त्याच्यात टिळकांचं नुकसान काय नाहीये, आपलंच नुकसान, आपलं नुकसान. ओके, की तुम्ही अशा एका खरोखरच असा माणूस महाराष्ट्रात पुण्यात जन्मला याचा अभिमान असला पाहिजे. त्याला तुम्ही दुरावताय, दॅट इज नॉट फेअर. म्हणून मला असं वाटतं आणि सहन करू आपण वैयक्तिक पातळीवरती की नको बाई सरिता तिकडे झाल्या त्या बुडत घालत असतो सगळं, ते नका येऊ. तो अन्याय मी सहन करते, पण इतिहासावर अन्याय करते बरोबर असं मात्र मला नक्कीच वाटतं. तुझे ग्रामीण अनुभवांविषयी तू काय म्हणशील? म्हणजे ग्रामीण अनुभव तुला थोड्याफार प्रमाणात आहे मला वाटतं ना, जेव्हा तू इंडियन इन्स्टिट्यूटला होती किंवा वसुधाकडे, तर तिथे स्त्रियांचे प्रश्न आणि शहरी प्रश्न आणि मुख्य म्हणजे आता या 50 वर्षात आपण कुठल्या दिशेला चाललोय? मला काय वाटतं की 80च्या आसपास मी जेव्हा जात होते ना खेड्यात, तेव्हाची परिस्थिती आणि आताची याच्यामध्ये प्रचंड फरक झाला. प्रचंड फरक. फॉर बेटर का फरक, आय डोंट से बेटर किंवा काय. बस बर. निळू दामले नावाचे एक पत्रकार आहे. निळू दामलेंचं पत्रकार आहे, त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये त्यांनी दूरदर्शनचा ग्रामीण भागावर हे लिहिलंय आणि ते खरंच आहे. आता तुम्ही पारगाव सारख्या गावात गेलात ना, तिथे पण ब्युटी पार्लर्स, हो ते तर आहे, फॅशन्स आहे. अक्षरशः. आणि दूरदर्शनमुळे आता सगळ्या शहरातल्या styles बायका आणि ह्या स्टाईलमध्ये तिथे असं नाही. सगळ्या बायकांची फॅशन आता सुधारलेली आहे, बदललेली आहे. आणि सगळ्या बायका आता पूर्वी टेलर बिलर, आता काय नाही, सगळ्यांना त्या ऍप असतो आणि ते अमेझॉनवरून मागवतात आणि घालतात. त्यामुळे हा जो राहणीमानातला फरक होता ना, तो फरक खूप कमी झाला एक. आणि दुसरं असं की स्त्रियांचं शिक्षणाचं प्रमाणही वाढलं. म्हणजे त्या पदवी वगैरे ह्या पातळीवर नाही, परंतु 12वी वगैरे असं जातात बायका मुली आणि त्यांना वाचनाची आवड असते मुलींना, लेखनाची पण असते आणि त्यांना जर का तुम्ही उत्साह असतो. आणि ह्या बाबतीमध्ये ग्रामीण स्त्रिया खूप फरक पडलेला आहे. आणि तंत्रज्ञानामुळे आता आपण त्यांच्याशी संवाद करू शकतो. हे तुम्हाला विचारवेधमध्ये खूप अनुभव, विचारवेधमध्ये अनुभव आला. आता हे जे आमचं डान्स प्रोग्राम असतो, चर्चागट असतात, त्याच्यामध्ये 15 जण असतील तर 9 मुली असतात आणि त्या अतिशय पोटतिडकीने बोलतात आणि त्यांना उत्साह जास्त असतो बोलण्याचा वगैरे. आणि पटकन एक मुलगा स्त्रियांच्या प्रश्न चालू असताना म्हणतो, ते सोडवा की तुम्ही प्रश्न. आणि पण तुम्ही सोडवा म्हणजे तू कुठे आहेस बाबा, तुला त्याचं काहीच नाही का, असं जे असतं ते पण बरोबर पितळ उघडं पडतं. आणि ह्या बाबतीमध्ये बायका फक्त अजून काय होतंय की थोडं अजून पुढे जाण्यासाठी जी समाजाची एक सहनशीलता असते, जी एक प्रवृत्ती असते, प्रोत्साहन देण्याची वृत्ती असते, ती अजून थोडी कमी पडली. त्यामुळे ती वाढली तर नक्कीच ग्रामीण बायका ह्या अधिक पुढे येतील. परवा मी एक लेख वाचत होते आपल्या मृदुगंध दीक्षितने लिहिलेला रसिकतेची रेसिपी अशा चित्रकला. तर वाचताना माझ्या लक्षात आलं की परदेशातली चित्रकला आणि ते भारतात तेव्हा असं जाणवलं की रवी वर्मा हेच आपल्याला लक्षात येतं. पण चित्रकलेची जी काही प्रवाह आहे ती बायकांनीच आहे. ही बायकांनी तो प्रवाह आपला जिवंत ठेवलेला आहे, जगण्याच्या शैलीतून जिवंत केलेला आहे, ठेवलेला आहे आणि अजूनही ठेवतात. त्यामुळे हा जो बायकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे ना, ते आपल्या मिळून साऱ्या सगळ्या मासिकांनी पुढे आणायला पाहिजे की अरे कलेच्या क्षेत्रामध्ये हे मोठं कॉन्ट्रीब्युशन बायकांचं आहे. ही जी कला आहे ही बायकांमुळे ऑल ओव्हर इंडिया तेवढा मोठा स्थान आहे, पण किती प्रकारच्या शैली आहेत आणि ह्या सगळ्या शैली ह्या काही इन्या पुरुषांनी नाही तर अनेक बायकांनी केले की ज्यांना काही नावं नाही, माहिती नाही. पण हा जो स्त्रियांचा प्रवाह आहे हा फार लक्षणीय आहे आणि आपण तो नक्कीच लक्षात घेऊ. म्हणजे आता तू म्हणालीस त्याच्यावर मला पुन्हा एकदा असं वाटलं की पूर्वी तू मिळून सार्वजनिक होतीस आणि आता तू महाराष्ट्राची प्रतिनिधी आहेस
पण आता जे पुन्हा थोडं तुला विचारवेत पासून जरा आता सेटल झाले विचारवेत, त्यामुळे मिळून साऱ्या जणी येणं असं जे तू म्हटलं त्यासाठी मी तुझं खूप मनापासून स्वागत करते. मला असं वाटतं की तू खूप क्रिएटिव्ह आहेस आणि मुख्य तुझा पण बायकांबरोबर संवाद करण्याचं जे कौशल्य आहे ते खूप मोठं आहे. तर त्या सगळ्याचा मिळून तू पुन्हा एकदा मिळून साऱ्या जणीला पुढे नेण्यासाठी खूप छान अशी कर अशी मी तुला विनंती करते. आणि मला वाटतं आपण आता इथे थांबूया. जर तुला अजून काही बोलायचं असलं तर तू जरूर बोल. म्हणजे एखादा मुद्दा राहिला एकच मुद्दा राहिलाय जर- तो बोलतो. तो म्हणजे वाचन हे स्त्रिया खूप करतात, कारण त्यांना दुसरा हे नसतो, स्कोप नसतो बाहेर. पण साहित्यामधनं पुरुष पदार्थांची पोचवली जाते त्याबद्दल बोलण्याची खूप गरज आहे. म्हणून आता आम्ही एक पुस्तक काढलं की कवितेमधलं पुरुष, ते त्याबद्दल लेखन आनंदी जे पण तर ते महत्वाचं आहे. तुला गंमत सांगते, भारताचं फूल नावाचं गदी माडगुळकरांचं पुस्तक आहे. ते मी 15-16 वर्षी वाचलं आणि मला ते छान वाटलं. आता मी परत वाचायला लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं की पण स्त्रियांची काय प्रतिमा रंगवत आहे. म्हणजे सगळ्याच कथांमध्ये स्त्रिया आणि त्यांची योगी शुचिता हेच केंद्रस्थानी आहे, हेच केंद्रस्थानी आहे. आणि जेव्हा गरिमान सारखा माणूस लिहितो ना तेव्हा तो इतका सुंदर लिहितो त्या भाषेच्या आणि आणि आपण मग ती मूल्य निळकृत करतो. शुगर कोटेड पेन आपल्या हाडीमाशी खेळायला लागते ती. आणि त्यामुळे साहित्यामधली जी पुरुष प्रधानता आहे तिचं विश्लेषण होणं, त्याबद्दल चर्चा होणं आणि त्यासाठी बायकांशी खूप संवाद असणं ह्या सगळ्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. एक्झॅक्टली. आणि ते जे आपण म्हणतोय ना आता की स्त्री चळवळीचा विविध क्षेत्रांवर प्रभाव, तर त्याच्यात साहित्यावरच्या प्रभावाविषयी आता आपल्या बऱ्याचशा मैत्रिणी लिहितात, त्याच्यात तू सुद्धा हे होऊ शकते. त्याच्यामुळे या पद्धतीने आपण आपला प्रकल्प खूप पुढे नेऊया आणि त्यासाठी शुभेच्छा. आणि आलीस म्हणून खूप आनंद झाला. मनातला खूपदा बोलता आलं बरंचसं, पण ठीक आहे आपण चर्चा करूया. ही सुरुवात असेल, चर्चा करू, करत राहू, बोलत राहू. ओके, थँक्यू.